ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया ह्या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहणार आहोत की सचिन असा काही गेम खेळणार की ज्यामुळे अस्मिता ही आता भावनिक होऊन सचिनला घरी परत घेऊन येणार. तर दुसऱ्या बाजूला आता सायली, अर्जुन हे सुमन काकूला धीर देणार, तर अश्विनला प्रियाची सगळी हकीकत समजणार. आता नेमकं असं काय घडतं की प्रियाची हकीकत अश्विनच्या समोर येते हे सगळंच या व्हिडिओमध्ये बघूया. तर आता आपण इथे पाहतो की आता अस्मिताची हॉस्पिटलला तारीख असते, त्यामुळे आता अस्मिता ही चेकअपसाठी जायचं आहे मम्मा, तर मी जाऊन येते असं घरामध्ये सांगत असते. ती जरी दाखवत असली वरून की ती व्यवस्थित आहे, फिट आहे, तरीसुद्धा सचिनची काळजी करून करून आता अस्मिता ही सुद्धा वीक होत असते. तर आता लगेचच तिला कल्पना आणि प्रतिमा म्हणतात, आमच्या दोघींपैकी एकीला कोणाला तरी तुझ्या बरोबर यायला हवं, एक काम कर तूच जा कल्पना, असं प्रतिमा म्हणते. प्रतिमा म्हणत असते की तू गेलीस तर तुलासुद्धा डॉक्टरांबरोबर बोलता येईल आणि अस्मितालासुद्धा कम्फर्टेबल होईल. त्याबरोबर लगेचच आता कल्पना म्हणते तसं काही नाही आहे, तू गेलीस तरीसुद्धा अस्मिताला बरंच वाटेल, अस्मितावर तूसुद्धा तुझ्या मुलीसारखा जीव लावलायस की. त्यावर लगेचच आता प्रतिमा म्हणते बरं मग ठीक आहे. त्याबरोबर लगेचच आता अस्मिताच म्हणते एक मिनटं, काय चाललं आहे तुमचं दोघींचं? तुम्ही दोघींपैकी कुणीही माझ्याबरोबर येण्याची गरज नाही आहे. अरे विसरताय का तुम्ही, आज नागराज काकाच्या केसची हिअरिंग होती कोर्टात, त्यासाठी रविराज काका, सायली, अर्जुन, सुमन काकू सगळे गेलेत. घरी आल्याच्या नंतर त्या सगळ्यांना जर तुमच्यापैकी एक जरी जण दिसली नाही ना, तर त्यांना खूप जास्त टेन्शन येईल आणि राहिला प्रश्न माझा, तर मी तर काय इकडनं कॅब घेऊन जाणार आहे आणि कॅब घेऊन परत घरी येणार आहे. त्यामुळे माझी काळजी करायची काहीही गरज नाही आहे, समजलं का? एवढं बोलून ती आता घराच्या बाहेर पडते. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला सचिनला खूपच जास्त भूक लागलेली असते. त्यामुळे सचिन हा आता साक्षीला विचारतो, सॅम तू काही खायला बनवलंयस का? तर ती म्हणते की नाही, तुला भूक लागली असेल तर मी हॉटेलमधून मागवते. सचिन म्हणतो राहू दे, तू हॉटेलमधून मागवणार, मग ते घरी येणार आणि त्यानंतर मी ते खाणार, त्यापेक्षा मीच एक काम करतो, हॉटेलमध्ये जातो आणि तिथेच बसून काहीतरी गरम गरम खातो, तुझ्यासाठी काही आणायचं आहे का? ती नकार देते. मग सचिन घरनं हॉटेलला जायला निघतो. त्याबरोबर आता अस्मिता ही दवाखान्यात पोहोचते. दवाखान्यात पोहोचल्यानंतर अस्मिताची व्यवस्थित ट्रीटमेंट होते आणि अस्मिताला डॉक्टर आता एक इंजेक्शन देतात. आता इंजेक्शन दिल्यानंतर डॉक्टर अस्मिताला सांगतात, अस्मिता तुला इंजेक्शन दिलं, त्यामुळे लवकरात लवकर काहीतरी खाऊन घे, म्हणजे तुला इंजेक्शनची नशा चढणार नाही, नाहीतर तुला त्रास होईल. त्याबरोबर अस्मिता डॉक्टरांना सांगते, हो डॉक्टर, मी हॉस्पिटलच्या बाहेर पडले की काहीतरी खाऊन घेईनच. आणि मग अस्मिता ही ताबडतोब हॉस्पिटलच्या बाहेर पडते. आता ती विचार करते की जाऊ दे, घरी जाऊनच काहीतरी खाऊन घेईन, आता कशाला उगाच वाटेत कुठेतरी थांबू. म्हणून अस्मिता कॅबमध्ये बसते आणि पुन्हा ती घरी जायला निघते. पण आता रस्त्यात अचानकच अस्मिताला गरगरू लागतं आणि तिच्या लक्षात येतं की कदाचित डॉक्टर म्हणाल्याप्रमाणे मला इंजेक्शनचा परिणाम जाणवतोय. मग ती विचार करते, नाही नको, उगाचच्या उगाच मी रिस्क घ्यायला नको, डॉक्टरांनी सांगितलंय काहीतरी खाऊन घ्यायला पाहिजे. म्हणून मग ती आता एका हॉटेलजवळ थांबते. आता बरोबर त्याच हॉटेलमध्ये सचिनसुद्धा जेवायला आलेला असतो. आता सचिनची नजर अस्मितावरती पडते. मग सचिन हा मुद्दामून आता हल्ल्यागल्ल्यासारखं चक्कर येण्याचं नाटक करतो आणि अस्मितापर्यंत त्याचा आवाज पोहोचेल अशा जोरात आवाजात म्हणतो, अये ग, खूप त्रास होतोय मला. इतक्यात अस्मिता सचिनला बघते. सचिन आणखीन मोठमोठ्याने नाटक करू लागतो. आता सचिनने ऑर्डर तर आधीच प्लेस केलेली असते. अस्मिता तिकडे येते आणि म्हणते, सचिन तू इथे, काय होतंय तुला, काही त्रास होतोय का? सचिन म्हणतो, नाही अस्मी, ठीक आहे, मला तुला त्रास द्यायचा नाही आहे, मला तुला काहीही सांगायचं नाही आहे, नाहीतर तुला हेच वाटेल ना की मी नाटक करतोय. अनायसे ऑलरेडी तुला असंच वाटतंय की मी फक्त सगळी नाटकं करतोय. अस्मी, मी नाटक नाही करत आहे, मला खरंच तुझी, आपल्या होणाऱ्या बाळाची खूप काळजी. तू जोवर मला माफ करणार नाहीस ना, तोवर मी काहीही खाणार पिणार नाही, असा जो काही प्रण केलाय की नाही, त्यामुळे मला आता त्रास होतोय, चक्कर येते, गरगरल्यासारखं होतंय. पण असो, तुला काय फरक पडतो ना,
मी काहीही खाणार नाही आहे. इतक्यात तिथे वेटर येतो. वेटरने येताना सचिनची ऑर्डर आणलेली असते आणि आता तो सचिनला म्हणतो, सर तुमची ऑर्डर. त्याबरोबर सचिन म्हणतो, माझी ऑर्डर? नाही नाही नाही, मी कुठे काय मागवलं आहे, मी तर काही मागवलेलंच नाही आहे. त्यावर वेटर म्हणतो, सर अहो असं काय करताय, ही ऑर्डर तुम्हीच तर प्लेस केली होतीत ना, एक फ्राईड राईस आणि शेजवान नूडल्स. त्याबरोबर सचिन म्हणतो, नाही नाही, दुसरी कोणीतरी दिलेली ऑर्डर होती ही. त्याबरोबर अस्मिता सचिनकडे रागाने बघते. सचिन म्हणतो, अगं अस्मी, असं रागाने नको बघू माझ्याकडे. मला गरगरत होतं ना, म्हणून एका मुलीने मला आणून इथे बसवलं आणि त्याच बिचारीने माझ्यासाठी खायलासुद्धा मागवलं. पण वेटर तुम्ही हे घेऊन जा परत, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी नाही घेऊ शकत हे जेवण. त्यावर वेटर म्हणतो, सॉरी सर, पण ऑर्डर अशी मागे नाही घेता येणार, नाहीतर माझ्या पगारातनं पैसे कापले जातील आणि मला ते नाही परवडणार. त्याबरोबर वेटर म्हणतो की मग मी एक काम करतो, तुमच्या पगारातनं पैसे कापून जाणार असतील तर तुमच्याकडे काहीतरी काम असेल ना, भांडी वगैरे घासायचं, ते तुम्ही मला द्या, मी करेन. काहीही झालं तरी मी हे जेवण नाही खाणार. मी माझ्या बायकोसाठी आणि माझ्या होणाऱ्या बाळासाठी काहीही करू शकतो. तुम्ही सांगा मला काय काम करायचं आहे, ते मी करतो काम. कधी वाटलं नव्हतं माझ्यावर सुद्धा ही असली वेळ येईल हॉटेलमध्ये भांडी घासण्याची. त्याबरोबर लगेचच अस्मिता म्हणते, सचिन प्लीज, काय बोलतोयस तू, हे भांडी घासणार आहेस तू, काही गरज नाही आहे एवढं सगळं करण्याची. मग ती वेटरला म्हणते, किती झालं आहे बिल. त्याबरोबर वेटर लगेचच मॅडम एकच सेकंद असं म्हणतो आणि जाऊन बिल घेऊन येतो. अस्मिता ते बिल घेते आणि लगेचच हॉटेलचं बिल पहिलं पेड करते आणि सचिनला म्हणते, सचिन आता झाला तेवढा तमाशा पुरे झाला आणि तुला हे असे भांडी वगैरे घासायची ना काही गरज नाही आहे, समजलं ना, गुपचूप माझ्याबरोबर घरी चल. सचिन म्हणतो, काय. त्यावर अस्मिता म्हणते, हो चल कॅबमध्ये बस. आणि मग अस्मिता सचिनला घेऊन घरी येते. आता सचिन आणि अस्मिताला बघून कल्पनाला आणि प्रतिमाला खूप मोठा आश्चर्याचा धक्काच बसतो. कल्पना म्हणते, अस्मिता तू सचिनला घेऊन घरी आली आहेस का. त्याबरोबर आता त्या ठिकाणी प्रतापसुद्धा येतो. प्रताप म्हणत असतो, अस्मिता अगं तूच म्हणाली होतीस ना की या माणसाला तुला नजरेसमोर सुद्धा बघायचं नाही आहे म्हणून, आणि आज तूच याला घरी घेऊन आली आहेस. या सगळ्याचा मी काय अर्थ घ्यायचा आहे अस्मिता, काय प्रकार आहे हा सगळा. त्यावर अस्मिता म्हणत असते, मॉम डॅड मला माहिती आहे की मीच म्हटलं होतं सचिनला मला घरात घ्यायचं नाही आहे किंवा मला त्याला नजरेसमोरही धरायचं नाही आहे, पण सचिनने स्वतःची अवस्था खूप वाईट करून घेतली होती. आज सचिनकडे काहीच पैसे नव्हते आणि एका मुलीने सचिनला गरगरत होतं म्हणून हॉटेलमध्ये नेऊन बसवलं. तर सचिनकडे पैसे नसल्यामुळे सचिन म्हणाला वेटरला की तो भांडी घासून देईल, आणि बाबा काहीही झालं तरी मी सचिनवरती खरोखर प्रेम केलंय, त्यामुळे सचिनला मी अशा वाईट अडचणीत नाही बघू शकत, तुम्हाला तर माहिती आहेच ना, म्हणून मी सचिनला डिरेक्ट घरीच आणलं. त्याबरोबर हे ऐकून आता प्रताप काहीच बोलत नाही, तो सचिनला घरात घेण्याची परवानगी देतो. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता इकडे नागोबा हा सुटलेला असतो, याचा त्याला खूपच जास्त आनंद झालेला असतो. नागोबा आता त्या वकील साहेबांना म्हणत असतो, वकील साहेब तुमच्यामुळे आज मी सुटू शकलो, तुमचे खूप खूप आभार. आणि मग आता तो प्रियाला कॉल करतो आणि आता तो प्रियाला कॉल करून सांगत असतो की तो तुरुंगातून सुटला आहे. आता हे ऐकून प्रिया खूपच जास्त खुश होऊन जाते आणि प्रिया आता लगेचच म्हणू लागते, काका अहो मग जर आता तुम्ही सुटलाय तर याचं जंगी सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. आपण एक काम करूया, आपण आजच छान भेटून सेलिब्रेट करूया तुमचं सुटणं, काय म्हणतात. त्यावर नागोबा म्हणतो, हो हो सेलिब्रेट तर करायचंच आहे. त्यावर मग प्रिया म्हणते, ठीक आहे मग कुठे भेटायचं. नागराज म्हणतो, आपण पूर्वी नेहमी महिपतच्या घरी भेटायचो, पण आता महिपतच्या घरी तर आपण भेटू शकत नाही, एक काम कर तूच कुठलं तरी ठिकाण सुचव. प्रिया म्हणते, ठीक आहे मीच सुचवते. आणि मग ती एका मोठ्या 5 स्टार हॉटेलचं नाव घेते. नागराज म्हणतो, ठीक आहे तू काय याद करशील, तुला आज मी तिथे पार्टी देतो, ये तू तिथे. त्याबरोबर प्रिया लगेचच, काय म्हणताय काका असं म्हणत मी लगेच पोहोचते एवढं सांगून फोन ठेवून देते. त्यानंतर ती विचार करते, तसंही खूप दिवस झालेत दारूसुद्धा प्यायलेली नाही आहे आणि कुठे पार्टीला सुद्धा गेलेली नाही आहे, मैत्रिणींबरोबर वगैरे जावं म्हटलं तर सध्या हा अश्विन खार खाऊन आहे माझ्यावर, त्यामुळे मला जाताच येत नाही. कमीत कमी आता नागोबा बरोबर तरी जाते आणि छान जरा सेलिब्रेट करते, जरा छान एन्जॉय करते. मग प्रिया लगेचच आता नेहमीप्रमाणे तिची बॅग उचलते आणि बाहेर निघून जाते.
आता जाताना ना ती कोणाला सांगत ना कोणाला विचारत. बाहेर जाते, नागोबाबरोबर छान पार्टी करते, दारू वगैरे पिते आणि रात्री लेटपर्यंत घरी आलेली नसते. अश्विन विचार करतो, रात्री घरी आल्यावर तन्वी अजून घरात दिसत का नाही आहे कुठे. अश्विन घरातल्यांना विचारतो, तन्वी कुठे आहे. त्यावर घरातले सांगतात की तन्वी अजून घरीच आलेली नाही आहे. हे ऐकून अश्विनला खूप मोठा धक्का बसतो. रात्री 2 वाजता तरी प्रिया घरी आलेली नसते. 2:30 वाजता प्रिया घरी येते. आता प्रिया खूपच जास्त नशेत असते आणि प्रिया आता ढकलत घरात येत असते. त्यावेळी अश्विन हा प्रियाला बघतो आणि म्हणत असतो, तन्वी काय अवस्था ही सगळी तुझी, आणि हे काय तू ड्रिंक केलंयस. तन्वी तुझ्याशी बोलतोय मी, काय विचारतोय मी, तू ड्रिंक केलंयस, तू कुठे गेली होतीस, आणि ही कुठली वेळ आहे तन्वी घरी परत येण्याची. काय आहे हे सगळं, कोणाबरोबर होतीस तू, आणि तू ड्रिंक का केलंस, कोणाबरोबर केलंस, कशासाठी केलंस. अश्विन प्रियाला खूप प्रश्न विचारत असतो, पण प्रियाकडे मात्र एकही प्रश्नाचं उत्तर नसतं. अश्विन म्हणतो, तन्वी तुझ्याशी बोलतोय मी, मला तुझ्याकडनं उत्तरांची अपेक्षा आहे. कुठे गेली होतीस तू, आणि तू दारू का प्यायलीस. त्याबरोबर मग प्रिया म्हणते, काका काका. त्याबरोबर अश्विन म्हणतो, कोण काका, कोणाचा काका. त्यावर प्रिया म्हणते, अश्विन अरे असं काय करतोयस, आपला काका, आपला नागराज काका. नागराज काका जेलमधून सुटले, मग नागराज काकांच्या सुटण्याचं सेलिब्रेशन नको करायला. मी आणि नागराज काकांनी सेलिब्रेट केलं अश्विन. सेलिब्रेशन तो बनता है, सेलिब्रेशन तो बनता है, असं म्हणत प्रिया आता नाचू लागते. आता प्रिया खूप दारू प्यायलेली असते आणि त्यात ती नाचत असते आणि म्हणत असते, नागराज काका सुटले, मला खूप आनंद झाला. नागराज काका सुटले, मला खूप भारी वाटतंय. शेवटी नागराज काका सुटलेच. त्याबरोबर अश्विन म्हणतो, तन्वी काय बडबडतेस तू, हे नागराज काका सुटल्याचा तुला आनंद कसला होतोय. नाही, सध्या ना तुझ्याशी काहीही बोलणं म्हणजे मूर्खाचं काम आहे. सध्या तू आतमध्ये चल, तन्वी आतमध्ये चल, घरातली सगळी माणसं झोपली आहेत. उगाचच्या उगाच तुझ्यामुळे मला पुन्हा तमाशे नको आहेत घरात, लवकर. आणि मग तो प्रियाला त्यांच्या रूममध्ये घेऊन जातो आणि रूममध्ये येऊन आता प्रिया बडबडत असते, सेलिब्रेशन तो बनता है, नागराज काका तुरुंगातून सुटले, सेलिब्रेशन तो बनता है. नागराज काकाने आणि मी खूप छान पार्टी केली. नागराज काका जेलमधून सुटला. नागराज काकाचा वकील खूप हुशार आहे. त्याबरोबर आता अश्विन म्हणत असतो, तन्वी बास झालं तन्वी, पुरे झाला तमाशा. काय बोलतेस, तुला तरी कळतंय का, तुला तुझंच भान राहिलेलं नाही आहे. तन्वी झोपून घे गुपचूप, तन्वी झोप, असं म्हणत आता अश्विन रागारागातच प्रियाला थेट हंतरुणावरती पाडतो आणि एक शब्द तोंडातनं काढायचा नाही आहेस, तन्वी गुपचूप झोप, असं सांगतो. त्याबरोबर मग मात्र ठीक आहे, सॉरी अश्विन, तुला राग येतोय, मी नाही बोलत असं म्हणत प्रिया आता गप्प बसते. आणि आता प्रियाला जागही राहवत नसतं, त्यामुळे प्रिया तर आता थेट झोपून जाते. आता प्रिया झोपल्यावर इकडे अश्विनला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. याचा अर्थ तन्वी आज नागराज काकाला भेटायला गेली होती, पण कशासाठी. तन्वीला काय गरज आहे नागराज काकाला जाऊन भेटण्याची. उलट नागराज काकाने काय केलं हे सगळं तिला माहीत आहे आता, तरीही ती नागराज काकाला भेटली. या आधीपर्यंत तिचं नागराज काकावर प्रेम आहे, तिचं नागराज काकाबरोबर रिलेशन आहे, हा असा विचार करून मी प्रत्येक वेळी तन्वीला आणि नागराज काकाला टॉलरेट केलं. पण आता तन्वीला नागराज काकांना भेटण्याची काय गरज होती, कशासाठी भेटली ती नागराज काकांना, असाच आता अश्विन विचार करत राहिलेला असतो. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे सुमन काकूला खूपच जास्त वाईट वाटत असतं. सुमन काकूला वाटत असतं की माझ्यामुळे आज हे सुटले, यांना शिक्षा नाही होऊ शकली. एवढे प्रयत्न केले सगळ्यांनी, पण तरीही हे सुखी सुटलेच. त्याबरोबर मग आता लगेच सायली ही सुमन काकूला धीर देत म्हणते, सुमन काकू तुम्ही उगाच सर्व गोष्टींचा दोष स्वतःला नका देऊ, तुमचा ह्या सर्वात काही दोष नाही आहे, तुमची चूक नाही आहे. सुमन म्हणते, सायली अगं असं कसं म्हणतेस, माझी चूक नाही आहे, माझा दोष नाही आहे म्हणून, माझीच तर सगळी चूक आहे ना. मी यांची बायको आहे, जर वेळेवर माझा नवरा काय करतोय, कुठे जातोय, ह्या गोष्टींवर मी लक्ष दिलं असतं तर आज हे सगळं घडलंच नसतं. मी वेळेवरती तर यांना रोखू शकले नव्हतेच, आणि आज यांना शिक्षा मिळवून देण्याची वेळ आली तरी मी यांना शिक्षाही नाही मिळवून देऊ शकले. मी काहीच नाही करू शकत सायली, मी काहीच नाही करू शकत. त्याबरोबर सायली म्हणते, सुमन काकू असं नाही आहे, तुम्ही खूप काही करू शकता. अहो तुम्हीच तर तो व्हिडिओ बनवलात ना, तुम्हीच तर आमच्यापर्यंत नागराज काकांचा खरा चेहरा आणलात ना, आणि आता तुम्ही तसे हार मानताय. सुमन काकू अहो हे असं कसं चालेल,
आपल्याला अशी हार नाही मानायची. आणि नागराज काका एका केसमधून सुटले म्हणून काय झालं, जरी रविराज काका आणि प्रतिमा आत्यांच्या बाजूने ते सुटले असले ना तरीसुद्धा ते सुटणार नाही आहेत ह्या सगळ्यातनं. त्यांनी तुमच्याबरोबर जे काही केलं आहे ना त्याची शिक्षा तर त्यांना मिळणारच ना. आठवतं आहे ना तुम्हाला, त्यांनी तुमच्याबरोबर सुद्धा काय काय केलं आहे ते. मग त्यांना आपण त्याची शिक्षा तर मिळवून देऊ शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हिंसाचाराविरुद्ध आवाज उठवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती सुद्धा तुम्ही करणार आहात. त्यामुळे तुम्ही काहीच करू शकत नाही किंवा तुम्ही काही करत नाही आहात हा जो तुमच्या मनात विचार आला आहे ना तो पहिला मोडून टाका. सुमन काकू, तुम्ही खूप काही करता आणि तुम्ही खूप काही करूही शकता. समजलं ना तुम्हाला. आता प्लीज रडणं पहिलं थांबवा. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता नागराज हा वकील साहेबांना म्हणत असतो, वकील साहेब खरंच तुमचे खूप खूप आभार आणि उपकारसुद्धा. कोणीच केस घ्यायला तयार नसताना सुद्धा तुम्ही माझी केस घेतलीत आणि मला ह्या सगळ्यातनं बाहेर सोडवलं. तुम्ही काहीच काळजी करू नका. ह्या सगळ्यातनं जर मला तुम्ही बाहेर सोडवलेत ना तर मी सुद्धा कायम तुमच्यावरती लक्ष ठेवेन. तुमचं यापुढे कुठलंही काम असू द्या जे होत नाही आहे, जे अडून राहिलं आहे ते काम तुमचं हा नागराज पूर्ण करून देईल. नागराजची तशी खूप ओळख आहे बाहेरच्या क्षेत्रात. नाही म्हणजे माझा भाऊ जरी वकील असला, पेशाने लोकांना न्याय मिळवून देणारा असला तरी मी मात्र त्यातला नाही आहे. मी मात्र अट्टल गुन्हेगारांपैकी एक आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही माझी साथ दिली आहेत म्हणजे तुम्ही सेफ झोनमध्ये आहात. त्याबरोबर लगेचच आता वकील म्हणतो, मला तुमच्याकडनं कुठल्याही पद्धतीची मदत वगैरे काहीही नको आहे. मी जे काही केलं आहे ते फक्त स्वतःसाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी केलं आहे. त्यावर नागराज म्हणतो, म्हणजे? त्याबरोबर वकील म्हणतो, त्याच्याशी तुमचं घेणं देणं नाही आहे, ते तुम्ही सोडून द्या. तर दुसऱ्या बाजूला सचिनला घरात यायचं असतं आणि तो आता घरात आलेला असतो. त्यामुळे तो खूपच जास्त खुश असतो. तो म्हणत असतो की वाह, फायनली माझा प्लॅन यशस्वी झालाच. अस्मिताला काय वाटलं होतं, ती मला घरात घेणार नाही आणि मी ह्या सुभेदारांच्या घरापासून, ह्या प्रॉपर्टीपासून फार काळ लांब राहीन का? नाही अस्मिता, तू चुकलीस. अगं तू जरी काहीही ठरवलंस तरी घडणार तर शेवटी तेच होतं ना जे सचिनला हवं होतं. आजपर्यंत आपल्या दोघांमध्ये तेच घडत आलं आहे. जे मी ठरवलं, जे मी करतो तेच होणार अस्मिता. आत्तापर्यंतही तसंच होत आलं आहे आणि ह्यापुढेही तेच होणार. तू फक्त माझं प्यादं आहेस अस्मिता. ही सुभेदारांची प्रॉपर्टी हडप करण्यासाठीचं एक प्यादं. तर दुसऱ्या बाजूला आता नागराजने वकिलाला शब्द दिलेला असतो की मी काहीही करेन, तुमचं काम असेल ते. त्याबरोबर आता वकील त्याला म्हणतो, लक्षात ठेवा हा शब्द फक्त, बाकी सगळं जाऊ द्या. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचा आनंद घेता येईल. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.